मुंबईतील बलाड इस्टेट इथं ईडी कार्यालयातील जळालेल्या फाईल सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या। ईडीच्या कार्यालयाच्या 4थ्या मजल्यावर आग लागली होती, तर राज्य सरकारकडून ईडी कार्यालयासाठी बीकेसी इथं जागा देण्यात येणार आहे। तर ईडी कार्यालयामध्ये लागलेल्या या आगीवरून राजकारण सुद्धा पेटलेलं आहे। नेमकं कोणत्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूया। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे। आणि त्याच्यात कुणाच्या फाईली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही, पण एक तर एरिया तो क्राउडेड नाही। माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला। बाकी तर मुंबई झोपलेली होती, शांत होती। मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये अर्ध्या नाही, पहिल्या 10-15 मिनिटातच बंद व्हायला पाहिजे होती। नाही आता लागली आहे का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना। तर मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती, ती नैसर्गिक होती, पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती, आग लावली आग लावली आग लावली, आता तीच उलटी फिरते। आता बोंबाबोंब होईल, आग लावली आग लावली आग लावली। आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही।